नमस्कार, सहेर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालक पुरी बनवूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पालक पुरी बनवताना पहिल्यांदा आपण इथे 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी बारीक केलेला पालक, अर्धी वाटी बारीक केलेली कोथिंबीर, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा तेल घालून हे सर्व मिश्रण थोडे थोडे पाणी घेऊन छान असे मळून घेऊयात। बघा आपले पीठ किती छान असे मळून झाले आहे। पीठ छान मळून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आणि एक एक करून आपण आता पालकच्या पुऱ्या लाटून घेऊयात। त्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊया आणि त्यामध्ये एक एक करून पुऱ्या आपल्या तळून घेऊया। बघा किती छान आपल्या पुऱ्या फुगत आहेत आणि कलर ही किती छान आला आहे। अशा प्रकारे सर्व पालक पुऱ्या मी इथे तळून घेते। बघा किती मस्त अशा आपल्या पालक पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।